सुप्रभात माझ्या मुख्याध्यापिका सर्व वर्ग शिक्षक पालक आणि माझ्या मित्रमैत्रिणी. आज आपण आपल्या देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी इथे एकत्र आलो आहोत. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपल्या देशाला परकीय गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळालं. आजचा दिवस म्हणजे आपल्या देशाचा अभिमानाचा, इतिहासाचा आणि बलिदानाचा. आपलं कर्तव्य काय? आपण शाळेत येणे, अभ्यास करणं, मनाप्रमाणे बोलणं, विचार करणं. हो, हे खरं आहे, पण आपल्याला हे सहजासहजी मिळालेलं नाही. त्यासाठी हजारो लोकांनी आपलं आयुष्य पणाला लावलं. ते कोण? धाडसी नेते व क्रांतिकारक. महात्मा गांधीजी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग इत्यादी. त्यांच्या त्यागामुळे आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्यांच्या त्यागाची आठवण ठेवण्यासाठी आपल्या देशाबद्दल आपण काहीतरी करण्याचा संकल्प केला पाहिजे. कर्तव्य काय? आपण शाळेत जाऊन आज आपलं देश स्वतंत्र आहे, पण अजूनही खूप समस्या आहेत. उदाहरण गरिबी, प्रदूषण, शिक्षणाची कमी करता, बेरोजगारी. आपण विद्यार्थी आहोत. आपलं पहिलं कर्तव्य म्हणजे चांगलं शिक्षण. आजचा विद्यार्थी म्हणजे उद्याचा नेता आहे. आजचा विद्यार्थी उद्याचा नेता आहे. म्हणूनच डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी म्हटले आहे की स्वप्न तेच जे तुम्हाला झोप लागू देत नाही. स्वप्न तेच जे तुम्हाला झोप लागू देत नाही. आपल्या देशात डॉक्टर, इंजिनियर, खेळाडू होऊन आपल्या देशाचा विकास होत आहे. पण आपल्या आधुनिक देशात एक विकासाचा भर पडत आहे. ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. AI. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे संगणकाला माणसासारखा विचार करण्याची क्षमता देणे. माणसासारखा विचार करायला, शिकायला, निर्णय घ्यायला, समस्या सोडवण्याला शिकवते. उदाहरण ChatGPT, क्लाउड, जेमिनी इत्यादी. असाच आपल्या देशाचा विकास होतो. जय हिंद, जय भारत.